नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? चला तर मग एक आज नवीन रेसिपी शेअर करणार आहे तुमच्यासोबत आणि रेसिपी येण्यास थोडासा उशीर होत आहे. त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते आणि रेसिपीकडे वळते. आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्की विसरू नका. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. इथे मी सर्वात प्रथम गाजरं घेतलेले आहे. गाजरं व्यवस्थित स्वच्छ धुवून पुसून घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला हे किसून घ्यायचे आहे. इथे मी थोडीशी जाड किसणी घेतलेली आहे. किसणीने व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. तुम्ही तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने व्यवस्थित किसून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने जाडसर किसून झाल्यानंतर आपण पुढचे पदार्थ बघून घेऊया. चला तर मग इथे मी वाटीभर साखर घेतलेली आहे 1 किलो गाजरच्या हलव्यासाठी. त्यानंतर मी 1 लिटर दूध घेतलेलं आहे. त्यानंतर मी बारीक चिरलेला सुकामेवा घेतलेला आहे. त्यानंतर 1 वाटी तूप घेतलेले आहे आणि किसलेले गाजर घेतलेले आहे इथे मी. हे सर्व साहित्य आपल्याला गाजरचा हलवा बनवण्यासाठी लागणार आहे. इथे मी स्टीलची कढई घेतलेली आहे. त्यामध्ये आपण तूप टाकून घेणार आहोत 3-4 चमचे. सर्व तूप एकत्र टाकून घ्यायचं नाहीये. लागता आपण तूप टाकणार आहोत. इथे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये आपण घेतलेला सुकामेवा म्हणजेच काजू, बदाम आणि बारीक केलेला पिस्ता घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता हे व्यवस्थित तुपामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित परतून झाल्यानंतर गाजर किसलेले टाकून द्यायचे आहे त्यामध्ये. टाकल्यानंतर ते व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तुपासोबत म्हणजे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करत राहायचं आहे 5 ते 10 मिनिटासाठी. हे मिक्स करता आपल्याला कळेलच आपल्याला किती तूप लागत आहे हलव्यासाठी. त्यासाठी हळू तूप पण टाकत राहायचं आहे हलव्यामध्ये आणि मिक्स पण करून घ्यायचं आहे. व्यवस्थित तुपामध्ये मिक्स झाल्यानंतर 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचे आहे आणि व्यवस्थित वाफे भरून द्यायचे आहे आणि हे झाकण 5 मिनिटानंतर काढून तो तयार झालाय की नाही म्हणजेच मऊ व्हायला सुरुवात झाली की नाही हे बघायचं आहे. तुम्ही बघू शकता. हलवा मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे हळू-हळू. त्यानंतर परत 5 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. चला तर मग 5 मिनिटानंतर परत बघूया. हलवा व्यवस्थित मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे म्हणजेच मऊ झालेला आहे. अशा पद्धतीने व्यवस्थित मऊ करून घ्यायचं आहे म्हणजेच हलव्याला पाणी सोडून घ्यायचं आहे आणि हळू हलव्याला पाणी सुटते तोपर्यंत आपण इकडे परत एकदा झाकण ठेवायचं आहे 5 मिनिटासाठी. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता आपला हलवा रेडी झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला साखर आणि दूध टाकून घ्यायचं आहे. भरपूर मऊ झालेला आहे हलवा. आपल्याला दुधामध्ये थोडा वेळ शिजवून घ्यायचा आहे आणि दुधामुळे खूप छान चव येते हलव्याला. तुम्ही एकदा नक्की करून बघा अशा पद्धतीने. हळू दूध टाकून घ्यायचं आहे हलव्यामध्ये आणि दुधामध्ये शिजवून घ्यायचा आहे हलवा. अशा पद्धतीने व्यवस्थित दूध टाकून घेतल्यानंतर आपल्याला परत 5 ते 6 मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे. 5 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता हलवा कसा झालेला आहे. अशा पद्धतीने हलवा तयार करून घ्यायचा आहे. त्यानंतर झाकण न ठेवता व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे आणि आता तो मऊ होण्यास सुरुवात झालेली आहे. आता आपण त्यामध्ये मलाई टाकून घ्यायची आहे. तुमच्याकडे असल्यास टाका, नाही टाकली तरी चालेल. यामुळे खूप छान चव येते आणि रवेदार लागतो हलवा. तुम्ही एकदा अशा पद्धतीने नक्की ट्राय करून बघा.
अशा पद्धतीने हलवा तयार झाल्यानंतर त्यामध्ये आपण साखर टाकून घेणार आहोत. इथे पूर्ण साखर नाही टाकायची आहे. तुम्हाला जितका गोड पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही साखर टाकून घ्यायची आहे. आणि अशा पद्धतीने आपला हलवा 5 मिनिटात तयार होणार आहे. तुम्ही बघू शकता आपला हलवा तयार आहे. तुम्हाला कशी वाटली रेसिपी एकदा नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.